बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आपण एका मोठ्या बातमीकडे आता वळणार आहोत। महाविकास आघाडीत मुंबईतील विधानसभा मतदारसंघावरून वाद झालेला आहे। समाजवादी पार्टी आणि शरद पवार एनसीपी पक्षात वाद झालाय। समाजवादी पक्षाकडून महाविकास आघाडीत भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभेची मागणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मात्र भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघ सोडण्यास नकार आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रणाली, जागा वाटपाची चर्चा दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे, महाविकास आघाडी आणि महायुती, पण आता एक एक कुरबुरी धुसफूस समोर येऊ लागलेत। अगदी खरंय, जशा जशा जागा अंतिम होत जातील तशी तशी ही धुसफूस आणि हे अंतर्गतवाद चव्हाट्यावर येत जातील। आत्ताचा जो वाद निर्माण झालेला आहे तो समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये झालेला आहे। समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा मित्रपक्ष राहिलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना काही जागा मिळणं अपेक्षित आहे। भिवंडी पूर्वची जी जागा आहे ती गेल्या वेळेला राष्ट्रवादीकडे होती आणि समाजवादी पक्षानं राष्ट्रवादीच्या कोट्यातून किंवा राष्ट्रवादीचा मित्रपक्ष म्हणून तीन जागावरून निवडणूक लढलेली होती आणि अणुशक्ती नगर जो आहे त्याच्यामध्ये नवाब मलिक हे जिंकून आलेले होते। तर त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने इतर जागांव्यतिरिक्त म्हणजे त्यांनी 7 जागांची मागणी केलेलीच आहे मुंबईतल्या, परंतु त्या व्यतिरिक्त अणुशक्तीनगर आणि भिवंडी पूर्व या 2 जागांची सुद्धा मागणी त्यांच्या वतीने करण्यात येते, ज्यावरून आता हा वाद नवीन निर्माण झालेला आहे। बरोबर बरोबर, धन्यवाद प्रणाली माहिती दिल्याबद्दल। आणि बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, अजून काही बातम्या घेऊन काही क्षणात परत